हा सर, सुरू करा. माझे नाव राजू जिमा पान्हेरा, मुक्काम कोचाळा. सर, तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे आताच्या जनगणनेनुसार अंदाजे? 489. बर. गावात सर किती अंगणवाड्या आहेत? अंगणवाडी एक आहे. त्यामध्ये किती मुलं शिकतात? त्याच्यामध्ये 53. अच्छा. गावात किती प्राथमिक शाळा आहेत सर? प्राथमिक शाळा एकच आहे. त्यामध्ये किती मुलं शिकतात? त्याच्यामध्ये इयत्ता पहिली 7वी पर्यंत शिकतात. अच्छा. त्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत सर? त्या शाळेत 4 शिक्षक आहेत. अच्छा. गावातील माध्यमिक शाळा आहेत का? माध्यमिक नाही शाळा. बर. सर, गावामध्ये अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? नाही. गावामध्ये सर जवळचं कॉलेज कुठे आहे का? हो, जवळ आहे. कारेगाव आश्रम शाळा. अच्छा. गावामध्ये सर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? नाही. गावामध्ये आशा आहेत का? हो, आहेत. किती? 1. अच्छा. सर, गावामध्ये बाल मृत्यू दर आणि माता मृत्यू दराचं प्रमाण काय आहे? त्याचे प्रमाण नाही सांगता. बर. सर, गावामधील लोकांना होणारे सर्वसाधारण आजार कोणते आहेत? सर्व आजार म्हणजे ताप, खोकला, दमा. बर. गावातील किती अपंग व्यक्ती आहेत? गावात 2 अपंग व्यक्ती आहेत. अच्छा. त्यांना कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे? त्याचे पायाचे अपंगत्व आहे. अच्छा. गावात जवळचं बाल आरोग्य केंद्र जे आहे, चाइल्ड हेल्थ सेंटर किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे सर? चांगलं रुग्णालय 4 किलोमीटर लांब आहे. अच्छा. गावामध्ये ॲम्ब्युलन्सची सेवा आहे का सर? काहीच नाही. गावातील HIV बाधित व्यक्ती आहेत का? नाही. अच्छा. गावात सर किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात? मला वाटतं 99%. अच्छा. आणि गावामध्ये कोणत्या प्रकारचं धान्य पिकविलं जाते? धान्य नाचणी, भात, वरई. प्रत्येक कुटुंबाची सर किती एकर शेती आहे अंदाजे? अंदाजे काही कुटुंबात जास्त आहे, काही कुटुंबात कमी आहे. अच्छा. शेतकऱ्याचं 10-12-14 एकर. अच्छा. सर, शेतकऱ्याचं साधारणपणे वार्षिक उत्पन्न किती आहे? साधारण उत्पन्न कमी 40,000 आता असतं. अच्छा. सर, शेतावर काम करणाऱ्याला रोज किती रोजगार मिळतो? 40 ते 50. अच्छा. शेती करण्यासाठी सर पाणी कोणत्या माध्यमातून वापरलं जाते? नाही, पाण्याची काही व्यवस्था नाही, फक्त एक राहतं. अच्छा. गावात किंवा त्या जवळच्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतात का सर? हो, करतात. अच्छा. तर त्यामागचं कारण काय आहे सर? त्याचे मागचं कारण हे उत्पन्न भेटत नाही, त्याचं वर वाढत नाही. अच्छा. गावात किती लोक सर दारिद्र्य रेषेखाली राहतात? दारिद्र्य रेषेखाली जवळजवळ गावात पूर्ण म्हणजे 5 कुटुंब असे नसेल दारिद्र्य रेषेत, सर्व टोटल दारिद्र्य रेषेत आहेत. अच्छा. सर, एक नरेगा नावाची एक योजना आहे, तुम्ही ऐकलंय का? नरेगा? हा. ज्यामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील जी कुटुंब आहेत अशा लोकांना 100 दिवसाचे रोजचा रोजगार मिळतो, अशी योजना आहे का? हो, आहे, पण रोजगार काही दिले नाही अजून. अच्छा. माहिती पण दिली नाही. अच्छा. सर, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का? हो होतात. आणि हे स्थलांतर हंगामी असतं की कायमस्वरूपी असते? हो, हंगामी असतं. अच्छा. सर, तुम्हाला पिण्याच्या पाणी गावातच मिळते का? हो, पाणी मिळते, गावातच मिळते. गावामध्ये सर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? हो, भरपूर लांब जावं लागतं. तरी किती लांब त्या जातात आणि त्यांना किती वेळ लागतो? आता म्हणजे जातात कमीत कमी 2 किलोमीटर. पण मे महिन्याच्या नंतर, मे आणि जून महिन्यात 2 महिने लय लांब जावं लागतं. 4 किलोमीटरवर पाणी आणावं लागतं. आणि सर, त्यांना पाणी घेऊन घरी जाण्यासाठी किती वेळ लागतो? त्याला 4 किलोमीटर सांगल्यामुळे लय टाइम लागेल ना. अच्छा.
सर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे सर? गुणवत्ता म्हणजे पाणी कसं आहे, चांगलं आहे की खराब आहे? वो आता थोडं चांगलं आहे, पण मे आणि जून महिन्यात थोडा खराब आहे. अच्छा, गावातील सर किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? शौचालय कमी आहेत. तरी किती टक्के? ते मला वाटतं 20-30% असते. अच्छा, ज्या लोकांच्या घरी शौचालय आहेत सर ते किती टक्के लोक त्याचा वापर करतात? कमी वापर करतात. इकडे सगळे खेडवळ असल्यामुळं खेड्यातला भाग असल्यामुळे जास्त वापर करतात. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? कामाच्या बाबतीत सर पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाते का? नाही, समान नाही दिलं जात. तर त्यामागचं कारण काय सर? हा फरक का केला जातो? तेवढा नाही. बर बर सर, गावामध्ये म्हणजे बाई माणूस असला अच्छा सर, गावामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती मधल्या लोकांना समान वागणूक दिली जाते का? अच्छा सर, 18 ते 30 हे जे वयोगट आहे त्या वयामधील एखाद्या युवकाला कुठल्या समस्या येतात? समस्या रोजगार मिळत नाही, बेरोजगार. अच्छा, गावात सर किती टक्के लोकांना दारूचं व्यसन आहे? दारूचं व्यसन कमीत कमी 25% व्यसन आहे. अच्छा, आणि अशा लोकांना दारूचं ज्यांना व्यसन आहे ते दिवसाला किती पैसे खर्च करतात दारूवरती? ते मला वाटतं कमीत कमी 50 ते 70 रुपये खर्च करतात. आणि सर किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखू तर पूर्ण 99% खातात. आणि असे लोक तंबाखूवरती रोज किती पैसे खर्च करतात? तंबाखूला तर रोज आपल्याला 4 ते 5 रुपयाची एक पुडी घ्यावी. अच्छा सर, गावामध्ये महिलांना दारूचं व्यसन आहे का किंवा त्यात तंबाखू खातात का? दारू तर नाही, तंबाखू खातात पण. अच्छा सर, गावामध्ये तुमच्या गावात बँक आहे का? बँक नाही आमच्या गावात. अच्छा, गावामध्ये सर किती बचत गट आणि महिला मंडळ आहेत? बचत गट 4 आहेत. अच्छा, आणि महिला मंडळ? महिला मंडळाचे 3 आहेत. अच्छा सर, पुरुष पैशांची बचत करतात का? हो करतात. आणि ते कशी बचत करतात? कामधंदा. आणि महिलांच्या बाबतीत काय सर, कशी बचत करतात? त्यांची बचत म्हणजे शेतकऱ्यांचं काहीतरी मोठं काम घ्यायचं. मोठं काम घेतलं बँकेत. अच्छा वाढीत सर, गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता कसा आहे सर? शहरात जाण्यासाठी आमच्या इकडे म्हणजे थोडेफार असे जास्त मोठाले शहर नाही. अच्छा सर, गावाच्या चांगले रस्ते आहेत का सर? हो, चांगले रस्ते. गावामध्ये सर्व कुटुंबाला वीज मिळते का? हो. आणि भार नियमन काही होतं का तुमच्या गावात? नाही काय होत. बर सर, गावात किती टक्के लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत? मोबाईल जवळ आता 70%. किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात सर? वर्तमानपत्र आता आमच्याकडे म्हणजे जवळ नाही ना, तर कमीत कमी वाचतात. किती टक्के? तरी 15 ते 14%. आणि गावात सर किती लोकांकडे संगणक व इंटरनेटची सुविधा आहे? संगणक म्हणजे बहुतेक नाही. अच्छा सर, प्रत्येक गावामध्ये एक पंचायती राज असते बरोबर? तर त्या पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे? ते पंचायत राजमधून काम काढतात. काम काढतात तरी रोजगार देतात. अच्छा सर, आता एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला. आम्हाला गावामधल्या एक सरपंचाला एक अवॉर्ड द्यायचा सर, तर तुमच्या मते एक चांगला सरपंच जो आहे त्यामध्ये काय
गुण असणं आवश्यक आहे. त्यांचे गुण हेच असायला पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे. हा, लोकांनी चांगलं ते काम केलं पाहिजे, सगळ्या गावातले केलं पाहिजे. लाईटीचे सोय, पाण्याची सोय केलं पाहिजे. बरं, ओके.